आजकाल आपण बघतोय की मुलांमध्ये आज बॉडी बिल्डिंगचं खूप एक वेगळ्याच एक्साइटमेंट तयार झालेलं आहे की कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही जाताय तर ते बघतायत की आजकाल बॉडी बिल्डिंगची खूप क्रेज झाली आहे, ज्याच्यामुळे लोक जिम जॉईन करतायत. तर तितकंच महत्त्वाचं हे पण आहे की नुसती जिम नाही करायची आपल्याला, त्याच्यासोबत पूर्ण बॉडी पण रिलॅक्स झाली पाहिजे. जिम प्रॅक्टिसमध्ये बरेच प्रकार आहेत. त्यामध्ये कार्डिओ पण असतं, लेग प्रॅक्टिसेस, हँड प्रॅक्टिसेस, इव्हन बरेच स्ट्रेचिंग्स वगैरे ते घेतात. तर यामध्ये काय होतं की योगिक प्रॅक्टिसेस आणि जिमिंगमध्ये हा फरक आहे. जिममध्ये आपण प्रेशराईज बॉडीला खूप करतोय आणि आपण बॉडी बिल्डिंग करतो. यामध्ये काय होतात की मसल फायबर जे आहेत, तुम्ही जेव्हा कुठलेही पुलअप करताय किंवा तुम्ही कुठलेही वेट लिफ्टिंग करताय, त्यामध्ये मसल फायबर तुमच्या आधी ब्रेकडाऊन होतात आणि मग नवीन तयार होतात. तर ही म्हणता येईल की आर्टिफिशियल पण एक पद्धत असू शकते किंवा यामध्ये असं होतं की तुम्ही फोर्सफुली तुमच्या हार्टवरती पण प्रेशर टाकताय. तुम्ही बघताय की खूप वर्षानुवर्ष जे लोक जिम करतात त्यांना हार्टचे प्रॉब्लेम्स पुढे जाऊन होतात, किडनीचे प्रॉब्लेम्सही होतात. का होत आहेत हे? कारण की तुम्ही हार्टवरती पण प्रेशर तितकंच टाकताय की तुम्ही फोर्सफुली ब्लड पंप करायला लावताय आणि ते इतक्या फोर्सफुली ब्लड पंप होत आहे की तिथे तुम्हाला सूजही येऊ शकते. तर योगिक प्रॅक्टिसेस का करायला पाहिजेत? कारण योगाच्या प्रत्येक आसनामध्ये आपली बॉडी रिलॅक्स होते. आपण त्यामध्ये जाऊन होल्ड करतोय. जर तुम्ही जिमची प्रॅक्टिस करत असाल तर सोबतच तितकंच बॉडीचं रिलॅक्सेशन, बॉडीचं मेडिटेशन हे तितकंच महत्त्वाचं आहे. तेव्हा कुठे तुमची मेंटल वेलबिंग आणि फिजिकल वेलबिंग व्यवस्थित राहील.